नमस्कार मैत्रिणींनो, आज उपवास पण आहे आणि काहीतरी गोड पण खायचे. तर तुम्हाला पण माझ्यासारखं गोड खावंसं वाटते का? चला मग आज आपण भगरीची पुरी आणि खीर बनवूया. इथे मी 1 वाटी भगरीचं पीठ घेतलं आहे, 1 वाटी शिंगाड्याचं पीठ घेतलं आहे आणि 1 टेबलस्पून त्याच्यामध्ये भगर टाकली. तसंच चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि गरम पाण्यामध्ये हे पीठ मस्त मळून घेतले. तर आपल्याला इथं पीठ जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ देखील न मळता मध्यम प्रमाणात पीठ मळायचं आहे आणि एक 5 ते 7 मिनिटासाठी त्याला साईडला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे पीठ व्यवस्थित मुरलं जातं. आता इथं बनवायची आपल्याला खीर. खीर बनवण्यासाठी मी रताळ्या सोलून घेतले, स्वच्छ धुवून. नंतर त्याचं किसणीने किस केलेलं आहे बघा, या पद्धतीने. अतिशय स्वादिष्ट ही खीर लागते, मस्त बासुंदीसारखी. कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये मी तूप टाकलं 1 टेबलस्पून. नंतर टाकलेला आहे रताळ्याचा किस. मस्त परतवून घ्यायचं याला. या पद्धतीने रताळ्याचा किस परतवून घेतला ना तुपामध्ये, अतिशय टेस्टी लागतो. नंतर याच्यामध्ये टाकायचे 2 ग्लास दूध, तसंच आवडीनुसार साखर. तर गोड आपल्या आवडीनुसार करायचा आपण, कमी किंवा जास्त. फ्राय करून घेतलेले ड्रायफ्रूट्स, तर ड्रायफ्रूट्स देखील आपल्या आवडीनुसारच आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत. हिरवी वेलची टाकलेली आहे मी आणि मस्त दाटसर ही खीर शिजवून घेतली. पीठ पण आपलं तोपर्यंत मस्त मुरलं आहे बघा. आता आपण याच्या पुऱ्या तयार करून घेऊया. तर प्लास्टिकच्या पेपरावरती मी हातानेच थापून पुऱ्या तयार केलेल्या आहेत. गरम तेलामध्ये त्याला फ्राय करून घ्यायचं. तर मस्त पुऱ्या लागतात, अतिशय टेस्टी अशा लागतात या पुऱ्या, खमंग. फ्राय झालेल्या पुऱ्या आपण बाहेर काढून घेऊया. तर याच पद्धतीने मी बाकीच्या पुऱ्या देखील तयार केल्यात आणि इथे झालेली आहे आपली मस्त बासुंदीसारखी दाटसर खीर. अतिशय स्वादिष्ट अशी खीर झालेली आणि मस्त खमंग अशी पुरी. तर नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडेल ही खीर आणि पुरी खायला. उपवासामध्ये काहीतरी गोड खावंसं वाटलं तर उत्तम पर्याय आहे हा. रियांशनी आणि मी मस्त छान एन्जॉय करून खाल्ली. तुम्ही ट्राय करा, आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.